नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अगदी 10 मिनिटात तयार होणारा रव्यापासून बनवलेला ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी घरगुती साहित्यात आणि झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार आमच्या घरात तरी खूप फेवरेट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आता सर्वात आधी एका बाउलमध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो थोडा मिक्सरला फिरवून घ्या. 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे. हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण अशा पद्धतीने ह्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनतं. आता हे सर्व छान मिक्स करून घेतलं की त्यावरती आपण झाकण ठेवून एक 15 मिनिट हे साईडला असेच ठेवून देणार आहोत. आता तोपर्यंत मी एका साईडला कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये मी अंदाजे 1 तांब्याभर पाणी घालणार आहे आणि आपल्याला ढोकळा कढईमध्येच करायचा आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्या मधोमध एक स्टँड ठेवायचा आहे. जर स्टँड व्यवस्थित बसत नसेल तर एक फ्लॅट अशी डिश घेऊन ती आपण मधोमध ठेवू शकतो. आता 15 मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठ छान मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान असा फुललेला आहे. आता आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊ आणि आत्ता या ठिकाणी आपल्याला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा पाव वाटी पाणी वापरणार आहोत. पाव वाटी पाणी घेऊन थोडं थोडं घालून आपल्याला ढोकळ्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. 1 वाटी रवा, अर्ध वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता मी राहिलेलं पाव वाटी पाणी घालून पीठ छान मीडियम कन्सिस्टन्सीला मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता साधारण ही कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची ठेवायची आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं बॅटर बनवायचं नाही आहे. आता आपलं बॅटर बनवून रेडी आहे. त्यामध्ये मी 1 मोठा चमचा हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट घालणार आहे. तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. 1 चमचा तेल घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. आता हे आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे फ्लॅट आणि कड असलेलं ताट घेतलेलं आहे. मी यामध्ये ढोकळा बनवणार आहे. त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं. जर तुमच्याकडे चौकोनी केकचं किंवा ढोकळ्याचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ढोकळा बनवू शकता. आता ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसेस ही फास्ट करायची आहे. आता आपला ढोकळा छान स्पॉन्ज व्हावा म्हणून आपण इथे 1 टेबलस्पून इनो वापरणार आहे किंवा इनोचं जे छोटं पॅकेट मिळतं ते तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. आता जेव्हा पण आपण इनो घालतो त्यावरती अर्धा चमचा पाणी घालायचं. त्यामुळे आपला इनो खूप फास्ट रिॲक्ट होतो. पाणी घातल्यानंतरनं आपण हे बॅटर एकाच दिशेने अर्धा ते 1 मिनिट छान फेटून घेणार आहे. त्यामुळे आपलं बॅटर छान फ्लफी बनतं. आता बॅटर छान फ्लफी झालेलं आहे. आता आपण ज्या ताटाला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये बॅटर ट्रान्सफर करून घेणार आहोत. बॅटर ताटामध्ये ओतलं की ताट 2 ते 3 वेळा छान आपटून घ्यायचं. त्यामुळे जर एअर असेल बॅटरमध्ये तर ते निघून जाते. आता थोडंसं लाल तिखट आपल्याला ह्या बॅटरवरती भुरभुरून घ्यायचं आहे. इथे मी काश्मीरी लाल मिर्च वापरलेला आहे. आता आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते उकळलेलं आहे. आता आपण हे ताट अलगद कढईमध्ये ठेवायचं आहे आणि कढईवरती परफेक्ट झाकण बसेल असंच झाकण ठेवायचं आहे जेणेकरून कमीत कमी वाफ आपल्याला कढईच्या बाहेर पडलेली पाहिजे. झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम हाय करायची आणि 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवरती ढोकळा आधी वाफवून द्यायचा. नंतरनं गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि बरोबर 15 मिनिटे आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. 15 मिनिटांनंतरनं आपल्याला ढोकळा परफेक्ट शिजलाय की नाही चेक करायचं आहे. आता बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत. मी झाकण काढून घेते आणि टूथपिकच्या साहाय्याने चेक करणार आहे की आपला ढोकळा परफेक्ट शिजलाय की नाही. आता मी टूथपिक घालून बघितली. टूथपिक जर क्लीन बाहेर येत असेल म्हणजेच टूथपिकला जर काही चिकट लागत नसेल ढोकळ्याचं बॅटर याचा अर्थ आपला ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा ढोकळा पूर्णपणे थंड होऊन देण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. आता आपला ढोकळा
थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी मी ते फोडणी पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घालणार आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. नंतरनं गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची किंवा मग गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतरनं साधारण अर्धा ते पाऊण चमचा साखर त्यामध्ये घालून घ्यायची आणि नंतरनं थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तरी अंदाजे 7 ते 8 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी साखर आहे ती छान विरघळली जाईल. आता जो साईडला ढोकळा थंड होण्यासाठी ठेवला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे. सुरीच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि ढोकळा एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहे. आता इथे आपला परफेक्ट असा ढोकळा बनून रेडी आहे. आता सुरीने आपण ढोकळा चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ. त्यानंतरनं आता आपण जी फोडणी बनवून घेतली होती ती चमच्याने थोडी थोडी करून सगळीकडे आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे. साखरेचं पाणी ढोकळा शोषून घेतो, त्यामुळे ढोकळा जास्त स्पॉन्जी बनतो. आणि नंतरनं आपल्याला थोडीशी कट केलेली बारीक कोथिंबीर सुद्धा ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला इन्स्टंट असा ढोकळा बनून रेडी आहे. तर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच खा, प्या आणि मस्त राहा. धन्यवाद.